Welcome all of you students in my YouTube channel. Today we will start a lesson in a class of their own of 7th standard on page number 27. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा पान नंबर 27 वरील इन अ क्लास ऑफ देअर ओन हा पाठ या ठिकाणी सुरू करतोय. आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 आपण या ठिकाणी घेणार आहोत. पहा, we are a class of 60 girls and boys and we are all friends. So there are 60 girls and boys and they were all friends. वर्गामध्ये 60 विद्यार्थी होते, त्यामध्ये मुलं आणि मुली होत्या, सगळे एकमेकांचे मित्र होते. Of course, it's true that there are camps amongst us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. But when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. And of course, it's true that there are camps amongst us. आणि विद्यार्थी त्या वर्गातले एकत्र बसायचे. अँड समटाईम्स वी डू हॅव कॉरल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स. कधी कधी त्यांच्यामध्ये भांडणं व्हायची, एकमेकांशी ते भांडायचे किंवा त्या ठिकाणी वादविवाद व्हायचे. पहा, एव्हरीथिंग, सर्व काही गोष्टी त्या विद्यार्थ्यांमध्ये होत होत्या. बट व्हेन इट कम्स टू फेसिंग ऑदर्स, इवन द टीचर्स, वी आर ऑल वन. परंतु ज्या वेळेला दुसऱ्या एखाद्या मुलांबरोबर भांडणाची वेळ यायची, अगदी शिक्षकांबरोबरसुद्धा ते विद्यार्थी त्या ठिकाणी एकजुटीने भांडायचे किंवा त्यांना बोलायचे किंवा त्यांच्या एखाद्या नियमाला विरोध करायचे. वी फेस देम टुगेदर अँड ऑल द स्टुडंट्स ऑफ दॅट क्लास फेस ऑल थिंग्स टुगेदर, इवन द टीचर्स ऑल्सो. आणि सर्व गोष्टींचा ते विद्यार्थी एकत्र मिळून मुकाबला करत होते, फेसिंग करत होते. पहा, शिक्षकांनासुद्धा ते एकत्र मिळूनच फेस करत होते. इफ यू सी अ होल क्लास being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably yes. And if the teacher told any student of the class to make 3 rounds of the school ground or copy 100 lines, so this punishment is for all the students, because if one is punished, that punishment takes all the students. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळेच्या मैदानावरती 3 राऊंड मारायला सांगितले किंवा काही ओळी वहीमध्ये लिहायला सांगितल्या, ही पनिशमेंट जर दिली तर ती पनिशमेंट सर्व विद्यार्थी फॉलो करायचे. म्हणजे शिक्षा घेतानासुद्धा ते सगळे मिळून घेत होते. पहा, बट वी डू नॉट टेल्स अबाउट एनी वन, गर्ल ऑर बॉय. परंतु कोणाही एका मुलाचं किंवा मुलीचं ते नाव सांगायचे नाहीत की नक्की कोणी ती गोष्ट केलेली आहे. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास अँड ऑल द स्टुडंट्स टेक पनिशमेंट ॲज क्लास. ते सर्व विद्यार्थी एकत्र मिळून शिक्षा घेत होते. पहा, अँड गेस व्हॉट हॅपन्ड दिस इयर. बट दिस इयर समथिंग इज हॅपन्ड, अ चेंज, अ न्यू. काहीतरी नवीन यावर्षी मात्र घडलेलं आहे. We were used to teachers shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending schools regularly, and all the other things that teachers worry about. We were used to teachers shouting. म्हणजेच शिक्षक त्यांना त्या ठिकाणी रागवायचे. कोणकोणत्या गोष्टींसाठी रागवायचे? पहा, पुअर मार्क्स, कमी मार्क्स मिळाल्यामुळे. शॅबी वर्क, म्हणजे काम व्यवस्थित न केल्यामुळे अभ्यासाचं. इनकम्प्लीट होमवर्क, अपूर्ण जर होमवर्क राहिलेलं असेल तर. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, शाळेमध्ये अनियमितपणा असल्यामुळे. अँड ऑल द अदर थिंग द टीचर्स वरी अबाउट. आणि शिक्षकांना ज्या गोष्टींबद्दल काळजी वाटायची त्या गोष्टींबद्दल शिक्षक त्या वर्गातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रागवत होते. बट वी डिडंट माइंड इट. बट द स्टुडंट्स डिडंट कन्सिडर अबाउट दॅट. परंतु विद्यार्थी मात्र त्याचा विचार करत नव्हते. पहा, इट मेड नो डिफरन्स टू अस. इवन आफ्टर द पनिशमेंट, आफ्टर द टीचर शाउटिंग, देर वॉज नो एनी चेंज इन द स्टुडंट्स. परंतु शिक्षकांनी रागवल्यानंतरसुद्धा
त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये कोणताही फरक दिसत नव्हता. वी ऑल लाईक्ड आवर क्लास द वे इट वॉज. आम्हाला आमचा वर्ग जसा आहे तसाच आवडत होता वी वेअर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ आवर क्लास. आणि खरोखरच आम्हाला आमच्या वर्गाबद्दल त्या ठिकाणी अभिमान वाटत होता नेक्स्ट पॅरेग्राफ. अँड सो वॉज आवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. सी सेड so in the very first period. She said, I have heard about you people from your last year's teachers and I am proud of you. Unity is a very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. And so was our new class teacher Mrs. Desai. आणि यावर्षी आम्हाला नवीन वर्ग शिक्षक आलेले आहेत. त्यांचं नाव मिसेस देसाई असं होतं सी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. आणि पहिल्याच तासाला वर्ग शिक्षिका मिसेस देसाई यांनी सांगितलं. सी सेड आय हॅव हिअर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स अँड आय एम प्राऊड ऑफ यू. युअर लास्ट इयर्स टीचर्स टोल्ड मी एव्हरीथिंग अबाउट युअर क्लास अँड रिअली आय एम प्राऊड ऑफ यू. त्यांनी सांगितलं की पाठीमागच्या ज्या वर्ग शिक्षिका तुम्हाला होत्या त्यांनी मला तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलेलं आहे आणि खरोखरच मला तुमचा अभिमान आहे. कशाबद्दल त्यांना अभिमान वाटत होता युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट बिकॉज देअर वॉज युनिटी इन द स्टुडंट्स अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड शी टोल्ड द स्टुडंट्स यू मस्ट ऑलवेज मेंटेन युनिटी इन विदिन यू. त्यांनी सांगितलं युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. तुमच्यामध्ये जी एकी आहे तो खूप चांगला गुण तुमच्यामध्ये आहे अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. आणि तो गुण तुम्ही तुमच्यामध्ये जोपासा. आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर. तुमची वर्ग शिक्षिका म्हणून मला काम करण्याची संधी मिळालेली आहे त्याबरोबरबद्दल मी खूपच आनंदी आहे असं त्यांनी सांगितलं नेक्स्ट पॅरेग्राफ. डिड यू नोटीस व्हॉट शी कॉल्ड अस? इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स नेव्हर चिल्ड्रन. It's always girls, boys, you young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. आणि मग त्या ठिकाणी खरोखरच विद्यार्थ्यांनाही आनंद झालेला आहे Did you notice what she called us? कारण विद्यार्थ्यांना ज्या नावाने त्या बोलावत होत्या ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना त्या प्रश्न विचारताना समजून सांगताना काय काय बोलत होत्या त्या. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. इट्स नेव्हर चिल्ड्रन म्हणून त्या बोलल्या नाहीत तर इट्स ऑलवेज गर्ल्स अँड बॉईज. मुलांनो मुलींनो किंवा यू यंग पीपल जे लहान मुलांसाठी वापरणारा हा शब्द. ऑर माय डिअर असं सुद्धा त्या विद्यार्थ्यांना संबोधत होत्या ऑर यंग मॅन ऑर यंग लेडी. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. आणि खरोखरच विद्यार्थ्यांना खूपच छान वाटलं की ज्यावेळेला त्या मुलींना असं म्हटल्या now this young lady will show us how to do it. ही छोटी मुलगी आपणाला ही गोष्ट कशी होते किंवा समजावून सांगेल, वाचन करेल, प्रश्नाचं उत्तर देईल अशा प्रकारे त्या विद्यार्थ्यांना ट्रीट करत होत्या, बोलावत होत्या. आणि त्या असे शब्द ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्याबद्दल खरोखरच एक प्रेमाची भावना निर्माण झालेली आहे वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच अँड ऑल द स्टुडंट्स लाईक मिसेस देसाई व्हेरी मच. मिसेस देसाई सर्व विद्यार्थ्यांना खूपच त्या ठिकाणी आत्ता आवडलेले आहेत Soon it was time for the first unit test. After the test, we all got ready to receive our usual share of scolding and punishments. But when Mrs. Desai came with the progress report cards, she didn't look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. Now see in detail. Soon it was time for the first unit test. आणि पहिल्या युनिट टेस्टची आता वेळ जवळ आलेली होती. आफ्टर द टेस्ट वी ऑल गॉट रेडी टू रिसीव अवर युजुअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट्स अँड ॲज युजुअल ऑल द स्टुडंट्स
gave the unit test, write the unit test, but after the test we all got ready to receive our usual share of scoldings and punishment. सर्व विद्यार्थ्यांनी फर्स्ट युनिट टेस्ट दिलेली आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर सर्व विद्यार्थी युजुअल शेअर ऑफ स्कोल्डिंग अँड पनिशमेंट, शिक्षा घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणी शिक्षक रागावून जे बोलत होते ते ऐकण्यासाठी आता तयार झालेले आहेत. कारण नेहमीप्रमाणे या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स मात्र अजूनही सुधारलेला नव्हता पहा. बट व्हेन मिसेस देसाई केम विथ द प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स शी डिडंट लुक अँग्री. बट परंतु जेव्हा मिसेस देसाई प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स घेऊन वर्गामध्ये आल्या, शी डिडंट लुक अँग्री, मात्र त्या रागवलेल्या दिसल्या नाहीत पहा. शी वॉज रॅदर क्वाईट, त्या शांत झालेल्या होत्या. शी स्माइल्ड ॲज युज्युअल, नेहमीप्रमाणे त्या वर्गामध्ये येताना त्यांनी स्माईल केलेल्या, हसलेल्या आहेत. बट हर आईज डिडंट लुक हॅपी, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये मात्र पाहिल्यानंतर त्या आनंदी दिसत नव्हत्या नेहमीप्रमाणे. शी हँडेड आउट द कार्ड्स वन बाय वन, सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी कार्ड्स दिलेले आहेत पहा. मेनी ऑफ अस हॅड फेल्ड इन वन सब्जेक्ट ऑर द अदर. 60 विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी एका सब्जेक्टमध्ये किंवा 2 सब्जेक्टमध्ये फेल झालेले होते. सम हॅड नॉट ॲपियर फॉर द टेस्ट अँड सम ऑफ द स्टुडंट डिडंट गेव द युनिट टेस्ट. काही विद्यार्थ्यांनी युनिट टेस्ट दिलेली नव्हती, ॲपियर झालेली नव्हती, म्हणजे बसलेले नव्हते परीक्षेला. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट्स. अगदी थोड्या विद्यार्थ्यांना काही विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळालेले होते. व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल द सब्जेक्ट्स. अतिशय म्हणजे खूपच कमी विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळाले होते. सो दॅट्स दॅट, शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. Suddenly her eyes were filled with tears. She didn't let the tears fall, of course. She just blinked them away and turned to the blackboard. So that's that, she said after handing out all the cards. आणि सर्व कार्ड्स हँडिंग आउट केल्यानंतर विद्यार्थ्यांना रिपोर्ट्स कार्ड सर्व विद्यार्थ्यांना दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, सो दॅट्स दॅट, झालं हे झालं. सडनली हर आईज वेअर फिल्ड विथ टीयर्स, आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. शी डिडंट लेट द टीयर्स फॉल ऑफ कोर्स, परंतु त्यांनी आपल्या डोळ्यातले अश्रू खाली पडू दिलेले नाहीत पहा. शी जस्ट ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. ते अश्रू त्यांनी पटकन पुसलेले आहेत आणि पटकन त्या ब्लॅकबोर्डकडे वळालेले आहेत की विद्यार्थ्यांना हे पाहायला नको, त्यांच्या लक्षात यायला नको पहा. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क्ड. त्यापैकी वर्गातील एका विद्यार्थ्याने विचारलं, मॅडम तुम्ही आमच्यावरती रागवलात? नो नॉट ॲट ऑल, नाही मी रागावले नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, सुष्मिता सेड इन अ लो सॉफ्ट व्हॉइस. परंतु सुष्मिता नावाची मुलगी कमी आवाजामध्ये, हळू आवाजामध्ये त्या ठिकाणी बोललेली आहे पहा. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनी मोर, परंतु आमच्याबद्दल तुम्हाला जो अगोदर आनंद वाटत होता, अभिमान वाटत होता, तो आत्ता तुमच्यामध्ये दिसत नाही आहे. आणि मग मॅडम काय बोलत आहेत पहा सुष्मिताला. नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज ऑन टू बी प्राऊड ऑफ यू. तू माझ्या वर्गातील विद्यार्थी आहेस आणि खरोखरच मला माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांबद्दल अभिमान आहे. कम ऑन नाऊ, लेट अस गो बॅक टू आवर स्टडीज. आणि आता पुन्हा एकदा आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. टेक आउट युअर बुक्स. आणि सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं काढायला सांगितलेत पहा. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक्ड अबाउट दिस. आणि मग शाळा सुटल्यानंतर त्या वर्गातील सर्व विद्यार्थी थांबलेले आहेत, एकमेकांशी बोललेले आहेत, त्यांच्यामध्ये कोणते चर्चा झालेल्या आहेत ते या ठिकाणी सांगितलेले आहेत पहा. डिड यू नोटीस हॉट देसाई मॅम सेड, अस्मिता आस्क्ड स्नेहल. अँड स्नेहल आस्क्ड अस्मिता. स्नेहलने अस्मिताला विचारलं, डिड यू नोटीस हॉट देसाई मॅम सेड, देसाई मॅडम यांनी काय सांगितलं हे तू ऐकलंस का, असं स्नेहल अस्मिताला म्हणते. सी सेड आय विल ऑलवेज ऑन टू बी प्राऊड ऑफ यू.
आणि त्यांनी असं सांगितलं की मला तुमचा नेहमीच अभिमान वाटत राहील. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्यांनी असं म्हटलेलं नाही की मला तुमचा अभिमान वाटतो आहे. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. मला तुमचा अभिमान वाटत आहे. तर मला तुमचा अभिमान वाटेल. आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. मला तुमचा अभिमान नेहमीच वाटायला पाहिजे आणि त्यासाठी तसं काम सर्व विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे असं त्या ठिकाणी मॅडमला म्हणायचं होतं. पहा, हाऊ डू यू एक्सपेक्ट आय सेड सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट, हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. आणि मग त्या ठिकाणी स्वतः हाऊ डू यू एक्सपेक्ट आय सेड, लेखक स्वतः बोलत आहेत की नक्की तुला काय म्हणायचं आहे. स्नेहलला तो बोलतो आहे हाऊ डू यू एक्सपेक्ट, नक्की तुला काय म्हणायचं आहे, काय अपेक्षित आहे. सो मेनी ऑफ अस फेल, आपल्यापैकी बरेच जण फेल झालेले आहेत. सो मेनी मिस द टेस्ट, बरेच जण टेस्टला बसलेले नाही आहेत. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. मग त्यांना मॅडमला आपला अभिमान कसा वाटेल बरं. अशा प्रकारे हा पार्ट या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे. सेकंड पार्टमध्ये जो भाग तुम्हाला आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया.